नाशिक नंतर आम्ही गेलो राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात। पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, याला साधेसं काम करत तिथले विद्यार्थीही जय्यत तयारी करून आले होते। तिथे नेमका युवक बिरादरीच्या अभिरूप युवा संसदेला कसा प्रतिसाद मिळाला, काय वेगळेपण पुण्यात बघायला मिळालं, पाहूयात। पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या भागातून काही टीम्स आल्या होत्या। कोथरूड भागातल्या MIT कॉलेजच्या नयनरम्य परिसरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। अपेक्षेप्रमाणे कधी एकदा स्टेजवर आपण परफॉर्म करतो याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती। नागपूर आणि नाशिक नंतर आता आपण आहोत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात। आणि इथे देखील पुणे विभागातून वेगवेगळ्या टीम्स आल्यात, त्यांचे परफॉर्मन्स आपल्याला बघायचे आहेत। आणि सध्या आपल्या खऱ्याखुऱ्या संसदेत मुद्दा गाजतोय तो म्हणजे तेहरी तलाकचा। आणि ते देखील विधेयक घेऊन एक टीम इथे आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे। आणि जनपाल विधेयक आहे आणि इतरही काही विधेयक असतील ज्या वेगवेगळ्या टीम्स इथे परफॉर्म करतील, सादर करतील। त्यामुळे या टीम नेमकं स्टेजवर काय घडतं, त्यांचे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते काय बोलतात, हे सगळं आपल्याला बघायचं आहे। ती गंमत आपल्याला अनुभवायची आहे। बघूयात अभिरूप युवा संसद। पुण्यातल्या या स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, सांगली, साताऱ्यातून काही टीम्स आल्या होत्या। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र विभागाला विधेयकाचे विषय दिले होते। निर्माण दूत विधेयक, वसुंधरा बचाव विधेयक, आरक्षण मुक्त भारत 2047 विधेयक, शैक्षणिक सुधारणा विधेयक, भ्रष्टाचार मुक्त भारत लोकपाल विधेयक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विधेयक, कृषी सुधारणा धोरण विधेयक आणि तिहेरी तलाक विधेयक। स्पर्धेच्या सुरुवातीला आली पुण्याच्या SP कॉलेजची टीम। माननीय सभासदो, माननीय अध्यक्ष महोदया, अध्यक्ष सभागृहात येताच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला। मैं अच्युत गजानन बुरकुंडे आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि सोमनाथ चॅटर्जी यांना शोक प्रस्ताव सादर करत श्रद्धांजली वाहण्यात आली। Now the question hour begins. यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात केरळमध्ये आलेल्या पुराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं। अध्यक्ष महोदया, पिछले 6 महीनों में ये दूसरी बार है जब केरल में बाढ़ जैसे हालात हुए हैं। क्या यही है सरकार के प्रबंधन? 20,000 करोड़ से भी ज्यादा की नुकसान की भरपाई आखिर कैसे करेगी ये सरकार? धरती के स्वर्ग का स्थान दिया गया है। आज वही केरल कुछ नेताओं के गलत प्रबंधन और लोगों की परेशानियों पर ध्यान ना देने की वजह से नर्क बनने की कगार पर खड़ा हो गया है। गाडगिल रिपोर्ट 2011 में केरल राज्य सरकार को दी गई थी, जो उन्होंने खारिज कर दी। उस रिपोर्ट के सुझावों पर काम करना ये तात्कालीन राज्य सरकार की जिम्मेदारी थी, हमारी नहीं। सभी राज्यों के साथ समान न्याय करना क्या होता है, ये हमें विपक्ष से सीखने की जरूरत नहीं, वो हम भली भांति जानते हैं। सुन लीजिए मेंबर्स प्लीज। इतकंच नाही तर पेट्रोल दरवाढ आणि NRCच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली आणि सरकारनेही याला सडेतोड उत्तर दिलं। अध्यक्ष महोदया, कुछ शहरों में पेट्रोल के दाम 89 तो डीजल के दाम 77 हो चुके हैं। मेरा सरकार से यह सवाल है कि कहाँ गया वो विपक्ष जो सत्ता में आने से पहले महंगाई के खिलाफ नारे देता था और आज चुपचाप बैठकर महंगाई को बढ़ता देख रहा है और खुद उसे बढ़ा भी रहा है। अध्यक्ष महोदया, भारत सरकार ने एक लक्ष्य तय किया था कि भारत का राजकोषीय घाटा यानी फिस्कल डेफिसिट 3.3% के अंदर रहे। यह निर्णय अपने आप में बहुत बड़ा निर्णय था। अगर सरकार ने पेट्रोल के दाम कम कर दिए होते तो सरकार ने जो लक्ष्य तय किया था वो लक्ष्य सरकार हासिल नहीं कर पाती। मैं आज सदन में NRC यानी नेशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स के मामले पर सरकार से कुछ सवाल पूछना चाहती हूँ। सबसे पहले तो मैं सभी को बताना चाहती हूँ कि NRC का जो अंतिम ड्राफ्ट निकला है उसमें 40 लाख लोगों के नाम नहीं है। 40 लाख। ये सच बात है कि लगभग 40 लाख आवेदनकर्ता NRC में शामिल नहीं हुए, पर मैं सदन को बताना चाहता हूं कि अंतिम ड्राफ्ट है
तो अंतिम सूची नहीं, तो जो 40 लाख आवेदन करता एनआरसी में शामिल नहीं हुए उन्हें अब दूसरा मौका मिलेगा। सभापतींच्या विश्रांतीसाठी सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सभापतींच्या जागी विराजमान झाले। प्रश्नोत्तराच्या तासानंतर अशासकीय स्वरूपाचं जनलोकपाल विधेयक मांडण्यात आलं। गैर सरकारी विधेयक के पुरस्थापन का काम अभय जी, क्रम संख्या 12। माननीय अध्यक्ष महोदया, मैं प्रस्ताव करता हूं कि जनपाल विधेयक 2018 को पुरस्थापित किया जाए। भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत विधेयक एकमताने मंजूर झालं। ना कहे ना सत्ता पक्ष का तो मैं विशेष अभिनंदन करता हूं कि उन्होंने न सोए चर्चा में सहभाग लिया। अध्यक्ष महोदया, मैं विपक्ष की ओर से यह आश्वासन देता हूं कि जनपाल जैसे मामलों में जब जब सत्ता पक्ष को विपक्ष की सहायता की जरूरत होगी हम बाधक नहीं बनेंगे। लेकिन हम बाधक नहीं बनेंगे इसका मतलब ये भी नहीं होता कि हम सत्ता पक्ष के गैर संवैधानिक गतिविधियों में भागीदार बनेंगे। गलत बातों को गलत कहने का साहस हम रखते हैं। आणि विधेयक पास झाल्यावर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। जनपाल विधेयक 2018 पारित किया गया है। इट विल बी सेंड टू द स्टँडिंग कमिटी फॉर फर्दर प्रोसिजर। SP कॉलेज नंतर आली पुण्यातल्याच MIT कॉलेजची टीम। माननीय सभासद, माननीय अध्यक्ष जी, कामकाजाच्या सुरुवातीला शपथविधी आणि त्यानंतर शोक प्रस्ताव सादर करण्यात आला। I, Nabhansh Mittal, do swear in the name of God that I. प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच रोजगार आणि मिड डे मील वरून विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला की हे सरकार गेल्या 4.5 वर्षांपासून फक्त खोटे आश्वासनं देते। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या लहान लेकरांकडे ह्या सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसतंय। मिड डे मील प्रोग्राममध्ये आमचं सरकार असताना आम्ही मुलांच्या पौष्टिक आहारासाठी अंड किंवा दूध याची योजना आणली होती। आज हे आम्ही बोलत नाही, पण आजच्या CAGच्या रिपोर्टनुसार बऱ्याचशा खेडेगावांमध्ये अंड आणि दूध ह्या दोन्हीपैकी एकही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। सगळ्यात पहिले मला सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की जो माल न्यूट्रिशनचा रेट भारतात चालू होता तो 45% होता 2014च्या पहिले। अध्यक्ष महोदय, तोच रेट आज 45 वरनं 23.5% आलाय। दूध आणि अंडच नाही तर पोळी, भाजी आणि खिचडी असा एक वेळचा आहार त्यांना शालेय वेळेत पोहोचवला जातो। इतकंच नाही तर समर वॅकेशन्स मध्ये सुद्धा त्यांना एक वेळचं अन्न पोहोचवलं जातं, तेही ताजं। आणि या प्रश्नोत्तर तासातल्या चर्चेनंतर मांडण्यात आलं बहुचर्चित तिहेरी तलाक विधेयक। कि हमने ये ट्रिपल तलाक बिल को लोकसभा में पास करने के लिए आज फिर से लाया है, क्योंकि मेरा ये मानना है कि ये सदियों से जो मुस्लिम बहनों और माताओं के साथ होने वाले अन्याय है उसको खत्म करेगा। और मेरी सारे विपक्षी लोग दलों से और सांसदों से ये अपील है कि इस बिल को ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करे। ये ट्रिपल तलाक का जो मुद्दा है काफ़ी संवेदनशील और सेंसिटिव इशू है। आपने जिस तरीके से ये ट्रिपल तलाक का बिल लाया है, इतनी आसानी से आप आज सब जन आ चुके हो यही कि बिल पास करने, तो हम बताना चाहते हैं कि हम लोग तो इस बिल के विरोध में नहीं है, हमें बस उस बिल में बदलाव चाहिए। ये जो ट्रिपल तलाक का मुद्दा है, ये जो वोटिंग ट्रिपल तलाक का मुद्दा है, अध्यक्ष महोदय बस 30 सेकंड लेना चाहूंगा मैं। ये जो ट्रिपल तलाक का मुद्दा है, कई इस्लामिक देशों में भी ट्रिपल तलाक पर बैन है, पाकिस्तान में भी बैन है। अगर ये गलत होता तो इन देशों में ये बैन क्यों होता? या विधेयकावरच्या दीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक बहुमताने मंजूर झालं। Those in against may say no. No. I think the ayes have it. Ayes have it. The bill is passed. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। And the house is adjourned. SP कॉलेज आणि MIT नंतर आली सांगली जिल्ह्यातल्या चिखलीतून आनंदराव नाईक कॉलेजची टीम। कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच अध्यक्षांनी निधन झालेल्या माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहिली। भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी व्यक्तिमत्व आणि त्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी घेण्यात आला। शपथ लेता हूं की जो मैं विधि द्वारा स्थापित। प्रश्नोत्तराच्या तासात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळाल्या। यानंतर देशातल्या शैक्षणिक स्थितीच्या सुधारणेसाठी शिक्षण विषयक विधेयक मांडण्यात आलं।
गरिबांच्या कल्याणाच्या नावाखाली निकृष्ट शिक्षण देणारे हे शासन आज शासनाचं खाजगीकरण करायला निघालंय. अहो, तुमच्या काळात तुम्ही काय दिवे लावले ते दिसतेच की, म्हणूनच आज विरोधी बाकावर आहात. आम्ही त्यांच्या मतांचा व विचारांचा अगदी मनापासून आदर करतो. विरोधी पक्ष सदस्यांची जी मते शासनाने नोंदवून घेतली आहेत, मी यावेळेस सभागृहातील सर्व सदस्यांसमोर असे आश्वासन देतो की लवकरच या विधेयकावर पुनर्विचार होईल. त्यासाठी एक नवीन समिती गठीत केली जाईल. शासनाच्या या भूमिकेचे आपण सारे स्वागत करूया. आणि चर्चेअंती ते एकमताने मंजूरही करण्यात आलं. बिल पास झाल्यानंतर संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 11 वाजता पुन्हा भेटू. सर्वात शेवटी आली सातारा जिल्ह्यातल्या फलटण मधली मुधोजी कॉलेजची टीम. अध्यक्ष महोदया, अध्यक्ष महोदय येतात सुरुवातीला शोक प्रस्ताव सादर करण्यात आला. आज विरोधी पक्षाकडून शोक प्रस्ताव आलेला आहे. त्यानंतर सुरुवात झाली प्रश्नोत्तर तासाला. यामध्ये काश्मीर प्रश्न, शाळांची स्थिती आणि सातत्याने होणारे रेल्वे अपघात यावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली. श्रीमंत मुलांच्या शाळा आणि गरीब मुलांच्या शाळा यामध्ये प्रचंड तफावत जाणवते. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदया, ही आज खेदाची बाब वाटते. सरकारकडूनही या प्रश्नांना उत्तर देण्यात आलं. आणि ते शक्य नाही, म्हणून आम्ही पळ काढू इच्छित नाही. अध्यक्ष महोदया, पण शिक्षणातून चांगला माणूस घडावा असे आम्हालाही वाटते. त्यातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक. प्रश्नोत्तराच्या तासानंतर निसर्गाच्या रक्षणासाठी वसुंधरा बचाव विधेयक मांडण्यात आलं. मला तुम्हाला हे सांगावेसे वाटते की जर ही वसुंधरा वाचली तरच आपण सगळे जगणार आहोत. म्हणून 2020 पासून या देशात घटनादुरुस्तीने मला नवीन विधेयक सादर करावे वाटते. भारतातील सुमारे 22% जमीन ही वन खात्याच्या मालकीचे. ही सर्व जमीन विविध प्रकारच्या वनाखाली आणली पाहिजे. अध्यक्ष महोदया, अध्यक्ष महोदया, मला या सरकारला सांगायचंय की फक्त 1 कोटी 5 कोटी अशी वृक्ष लागवडांची जी फक्त आकडेवारी आहे ती फक्त कागदावरती नका ठेवू. झाडं लावा, जपा पण, आणि त्यासाठी निधी आहे तो उपलब्ध करून द्या. शेवटी एकमताने विधेयक मंजूरही झालं. हे विधेयकही मंजूर झाल्यानंतर कामकाज तहकुबीची घोषणा झाली आणि सगळे परफॉर्मन्स पार पडले. यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींच्या आधारे सादरीकरणाचं मूल्यमापन करण्यात आलं. संसदीय पद्धतीचं आचरण, दुर्गामी विचार, हजरजबाबीपणा, वक्तृत्व शैली, वाद संवाद, विचार प्रकट करण्याची शैली, निर्णय क्षमता, समस्या निराकरण क्षमता आणि सांघिक सादरीकरण. त्यामुळे साहजिकच यामध्ये कोणता संघ सर्वोत्कृष्ट ठरला, कोणी बाजी मारली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या संदर्भात परीक्षकांनी काय म्हटलंय पाहूयात. ही कॉम्पिटिशन टफ होती कारण ह्याच्यात सगळे विभाग म्हणजे सगळ्या ज्या टीम्स होत्या त्या होत्या. त्यामुळे बेस्ट पार्लमेंटेरियनचा जे अवॉर्ड आहे ते गेलेलं आहे लीडर ऑफ अपोजिशन. काही क्षणात निकालही हाती आलेत ते पुढील प्रमाणे. पुण्यातल्याच SP कॉलेजची टीम ही पुणे विभागात सर्वोत्कृष्ट ठरली. तर SP कॉलेजचाच हिमांशु पाटील हा सर्वोत्कृष्ट संसदपटू ठरलाय. राज्यातल्या आणखी काही शहरांमध्ये ही स्पर्धा कशी रंगते ते आपण बघणार आहोतच, पण पुढच्या भागात पाहत रहा ABP माझा.